कोटि कोटि कंठ है तुझेच गीत गाऊ दे, कोटि कोटि कंठ है तुझेच गीत गाऊ दे, तुझेच गीत गाऊ दे, तुझेच गीत गाऊ दे। भारत माता की वंदे मातरम। काल कार्यक्रमाची संरचना करताना सर्वानुमते एका उपचाराला आम्ही फाटा दिला आणि तो म्हणजे सन्माननीय वक्त्यांचा परिचय। कोणाचाही परिचय नाही, परंतु आपल्यासमोर रोज येणारी अक्षरवाणी, रोज येणारी प्रकाशवाणी आणि रोज येणारी आकाशवाणी यातून पूजनीय सरसंघचालकांचं एकूण व्यक्तिमत्व आणि त्यांचा परिचय दिवसेंदिवस अतिशय जवळून आपल्याला होता। समर्थांच्या शब्दात सांगायचं झालं तर अखंड सावधान नसावे, दुश्चित्त कदापि नसावे, तजविजा करीत बसावे एकांत स्थळी, काही उग्रस्थिती सांडावी, काही सौम्यता धरावी, चिंता लागावी पडावी अंतर्यामी, बहुत एक लोक एक करावे, एक विचारे भारावे, कष्ट करून घसरावे शत्रूवरी, जनांचा प्रवाह चालला म्हणजे कार्यभाग साधला, जन ठाई ठाई तुंबला म्हणजे कुठे असं जे म्हटलं, तुंबलेल्या जनांचा प्रवाह पूजनीय सरसंघचालक आपल्या वक्तव्यातून आणि कृतीतून गेले काही दिवस करतायत। मी या ठिकाणी त्यांना आम्हाला आशीर्वाद देण्यासाठी सन्मानपूर्वक पाचारण करतो। श्रद्धेय सद्गुरुदासजी, प्रमुख अतिथी विवेकजी, आदरणीय मामासाहेब, पुस्तकाचे प्रकाशक कौस्तुभजी, उपस्थित सर्व मान्यवर सज्जन आणि माताभगिनी, आशीर्वाद द्यायची पदेन पात्रता असली म्हणजे भागत नाही आणि अधिकारी मंडळींचे आशीर्वाद आणि अधिकारी मंडळींच्या पुस्तकांविषयी निरूपण हे झालेलं आहे। अध्यक्षाचं एक काम असतं शेवटी सगळं समापनाचं, तेवढं फक्त मी करतो। या पुस्तकाची ही छापील दुसरी आवृत्ती आहे। पहिली आवृत्ती मी सुद्धा पाहिली नाही आणि या पुस्तकाची ही आवृत्ती म्हणून दुसरी नाही आहे। या पुस्तकाच्या अनेक आवृत्त्या निघालेल्या आहेत। पहिले समर्थ जर हनुमान असतील तर अशा अनेक समर्थांच्या जीवनातून या पुस्तकांच्या आवृत्त्या निघालेल्या आहेत आणि या पुस्तकांच्या आवृत्त्या वारंवार निघत असतात आणि निघाव्या लागतात, कारण सत आणि असतचा झगडा हा सृष्टीचा नियम आहे आणि तो प्रलय काळापर्यंत चालत राहणार। त्यामुळे पुन्हा प्रसंग येणार नाही का, यावा का येऊ नये, विवेकींची मी सहमत आहे की आपल्यावर पुन्हा हे पुस्तक या कारणाकरता वाचायची वेळ येऊ नये। परंतु आणखी 500 वर्षांनी काय होईल ते कोणाला माहित नाही आणि म्हणून या पुस्तकांच्या आवृत्त्या निघत असतात आणि पहिली आवृत्ती ही अशीच असते, तिचं थाटामाटात उद्घाटन होत नाही, ती आवृत्ती प्रगट होते। विशिष्ट परिस्थितीत विशिष्ट प्रकारच्या पुरुषार्थ करणाऱ्या लोकांच्या कृतित्वातून वाणीला प्रेरणा मिळते आणि समर्थ स्मरण प्रकट, पण ते एकदम छापल्या जात नाही, कारण केलेल्या कृतीतून काही प्रगट झालेलं आहे, पण जे प्रगट झालेलं आहे तशी कृती पुढे झाली पाहिजे, ती होईल तेव्हा मग खात्री होईल की त्याप्रमाणे आणखी पुढे होत राहील, त्यावेळेला मग याची छापील आवृत्ती मिळेल। त्यामुळे ही या पुस्तकाची छापील दुसरी आवृत्ती समर्थांच्या स्वप्नातला आनंद पुन्हा एकदा
म्लेच्छांचा संहार करून आपल्या भारतामध्ये साकारणार याची खात्री झाल्यावर आलेली आहे. ती खात्री समर्थांची अगोदरच झालेली आहे. आपल्याला ती खात्री व्हायला वेळ लागतो. आपण सगळी माणसं आहोत. आपलं मन वर खाली होत असतं आणि ते स्वाभाविक आहे, त्यात काही. कारण आपल्याला जे दिसत असतं तेवढंच दिसत असतं. जे दिसत असतं त्याच्या पलीकडचं पाहणारे जे लोक असतात ते घाबरत नाहीत, ते निराश होत नाहीत. कितीही कठीण परिस्थिती आली तरी पहिला त्यांचा उपदेश तो धीर धरा, धीर धरा, थकवा, हडबडू गडबडू नका. पण शेवटी कुठल्याही परिस्थितीवर आपल्याला उपाय पाहिजे असेल, कोणत्याही कठीण परिस्थितीतून आपल्याला आपलं स्वप्न साकार करायचं असेल तर पहिली गोष्ट आहे धीर. उभं राहा, पळू नका. उभं राहा, संकटाला तोंड द्या, पाय पक्के व्हा. म्हणून एखाद्या डॉक्टर ह्याच्यावर उभे राहतात आणि ते म्हणतात हिंदू समाज मृत आहे आणि हिंदू समाज संघटित होणं शक्य नाही, हिंदू समाजाचं संघटन अशक्य गोष्ट असं सगळं जग मानतं. पण हृदयस्थ नारायण मला प्रेरणा जर देतो आहे तर मी एकटा उभा राहील आणि हिंदूंची संघटना उभी करून जाते. हा धीर आहे. मग आजची परिस्थिती बिकटच आहे. आज आपल्या दृष्टीने एक फार चांगला आहे, इमर्जन्सी नाही. बोलायची परवानगी आहे, करायची परवानगी आहे, टीका करायची परवानगी आहे, बरोबर घ्यायची परवानगी आहे, असा कुठलाही निर्बंध नाही. परंतु दुसऱ्या बाजूनी फार कठीण आहे. कारण एकीकडे सगळे दुष्ट उदंड माजले अशी स्थिती आहे आणि ते सगळे एक होऊन आनंदवन भुवन साकार होऊच नये सकळ पृथ्वी आंदोळावी आणि धर्म बुडावा याच्याकरता प्रयत्नरत आहे. अशा वेळेला जरी इमर्जन्सी नसली तरी सज्जनांच्या डोळ्यापुढे भ्रम आहे, अनेक प्रकारचा भ्रम. त्या भ्रमपटलाला विदारून सत्य पाहण्याची दृष्टी ज्यांच्याजवळ आहे, पूर्वसंचितामुळे यांना ती प्राप्त झालेली आहे, परंपरेने ज्यांना ती प्राप्त झालेली आहे, त्या योग्य दृष्टीच्या आधारावर जे विचार करतात त्यांचं काम याच्यामुळे जास्ती कठीण आहे. ते जे काम करतात ते काम योग्य आहे का याची खात्री पटावी लागते आणि ते जे काम आहे ते काम शक्य आहे का याचा विश्वास मनात उत्पन्न व्हावा लागतो. तो पहिल्यांदा करणाऱ्यांच्या मनात उत्पन्न व्हावा लागतो आणि तो विश्वास असतो. डॉक्टर हेडगेवारकडे होता. डॉक्टर हेडगेवारांपेक्षा आपली परिस्थिती सर्वांची फार चांगली. डॉक्टरांजवळ न पैसा, न सत्ता, न प्रसिद्धी, काहीच नाही. लोकांचं समर्थन नाही. त्यावेळेला समाज म्हणत असे की डॉक्टर हेडगेवारांचे साहेब कोण, शिर्डी कोरा आहे असं म्हणत. इतके आपण असायला नाही. आज इतके लोक आहेत, इतके लोक आहेत. किती मोठा समुदाय आहे मोजता येत नाही. केवळ संघाचे संयोजक म्हटले तरी संख्या सांगता येत नाही. कुठून कुठून निघतात, अनपेक्षित ठिकाणी सापडतात. त्रिनिदाद मध्ये गेलो, भारताचे वकिलात आहे, तिथे वकिलांना भेटत, आपला भारतीय आहे, भेटायला गेलो. गप्पा गोष्टी झाल्यावर खाली उतरलो, तिथे सगळा वकिलाचा स्टाफ 30-40 लोकांचा तो संपत करून उभा 2 राण्यांना. म्हटलं काही असेल, आज काही असेल वकील. मी आपला निघालो जिल्ह्यातून उतरून बाजून. हे बोलवलं नाही, ते तुमच्यासाठी ओळख करून देतो आणि ग्रुप फोटो आहे. त्यांनी त्या वकिलालाही बोलवून आणलं, उभं केलं. म्हटलं काय आहे तर ते ज्या सिक्युरिटी ऑफिसरनी केलं होतं त्या सिक्युरिटी ऑफिसर मी केरळमधला सहयोग आहे, सगळीकडे झालं.
लंडन न्यूयॉर्कच्या टाइम्स स्क्वेअरमध्ये 5 मिनिटं उभा राहिलो, बंगलोरचा एक स्वयंसेवक घेऊन भेटला. कृष्ण कॉन्शियसनेसचं मंदिर इंग्लंडमध्ये पाहायला गेलो, तिथे एक पुजारी आला की मी त्या आग्र्याच्या महाशिबिरामध्ये होतो 40,000 लोकांच्या, मी स्वयंसेवक आहे. इतकं घाबरलं. हे केवळ स्वयंसेवकांचं आहे, परंतु हिंदुत्वाचा विचार मनात घेऊन सर्व प्रकारच्या गतिविधी करणाऱ्या लोकांमध्ये जागृतीपासून तर लोकांची व्यवस्था करण्याची सगळे काम करण्यात किती लोक आहेत. आपण एकटे नाही, डॉक्टर एकटे होतो. तो धीर धरला पाहिजे. धीर धरा, तकवा, गडबडू नका. कारण काय, कारण आपलं ईश्वरीय कार्य आहे आणि त्यामुळे सदा सर्वदा देवसन्निधान, कृपाळूपणे अल्पधारिष्टी. इमर्जन्सीमध्ये मी सुद्धा प्रचारक निघालो, इमर्जन्सी लागली, पायगुण असतो एकेकाचा. मग का तर 1 वर्ष झाल्यानंतर इतकी प्रचंड अस्वस्थता, जसं आपल्याला आता वाटतं हा काळ पाहून, पुष्कळ वाटतं. स्वाभाविक आहे, चांगल्यालाच वाटतं. ज्यांच्या मनात ते चांगलं व्हावं असतं त्यांनाच उद्विग्नता येते, वैताग येतो. बाकीचे ज्यांना काही सोयीवर सुचत नाही ते तर सुखातच आहे. पण ज्यांना काही चांगलं व्हावं असं वाटतं त्यांना अतिशय अस्वस्थता आहे. जी वनवासात असताना द्रौपदीला होती, ती धर्मराजाला म्हणते की देव सज्जनांचा पाठीरागा आहे वगैरे म्हणतात, ते खोटच आहे. तुमच्यासारखे पुण्यवान लोक वनवास भोगतात म्हणजे सगळे दुष्ट राज्य करतात. चांगल्या कर्माचं चांगलं मिळतं वगैरे थोतांड आहे. म्हणजे आपण काय पाप केलं होतं आपल्याला भोगायला, आणि त्यांनी कोणतं पुण्य केलं त्यांना हे मिळणार. असं धर्मावर पूर्ण निष्ठा असणाऱ्या लोकांच्या मनात या पराकोटीचा असा एक आवेश, उद्वेग उत्पन्न व्हावा अशी परिस्थिती येते. म्हणजे 1 वर्षभर झाल्यानंतर मला फार केव्हा होणार, काय होणार, काहीच होत नाही. कसं होणार आहे कोणीच सांगू शकत नाही. त्याच्यामुळे मी आमच्या प्रांतप्रचारकांना म्हटलं की काही अर्थ नाही जे आपण ईश्वरीय कार्य म्हणतो ना, आपल्या ईश्वरीय कार्यावर अशी संकट येतात आणि हे काय देवाला कळत नाही का वगैरे वगैरे वगैरे. त्यांनी ऐकून घेतले. संघांमध्ये असं असतंच. शांतपणे त्यांनी 40 मिनिटं सगळं ऐकून घेतलं. मग म्हणे, तू स्वतःला फार विद्वान समजतो का? देवाला कळतं की नाही याची चिकित्सा करायला तू आता नगर प्रचारक आहेस, निदान प्रांत प्रचारक. त्यांच्या आशीर्वादातून पुढे झालं. ते म्हणाले, देवाला सगळं कळतं, देव परीक्षा पाहतो. तू देवाला काय कळतं काय नाही याच्यापेक्षा आपल्याला किती कळतं ते ओळखून आपल्याला जास्त कळावं असं स्वतःला योग्य बनव. पुढे मग दत्तोपंत ठेंगडीने एकदा असं सांगितलं की त्वदीयाय कार्याय बद्धाकटीयम शुभामाशी संदेही तत्पुरतय, असं आपण देवाला म्हणतो. पण देव आपल्याला आशीर्वाद द्यायला बांधलेला नाही. आपला काही सौदा नाही देवाची, मी तुमचं काम करतो त्यामुळे तुम्ही मला आशीर्वाद द्या असं नाही आहे. देव म्हणतो माझं काम करायला लायक तू होशील तर तू नको मागूस, मी तुझ्या पाठीशी आहे. असं असं म्हणजे सगळं ठीक आहे. हे काम ईश्वरी आहे, याला असफलता माहीत नाही, याचा विजयच होणार, दुसरं काय होणं शक्यच नाही. ही केवळ श्रद्धा नाही, या श्रद्धेचं प्रत्यंतर जे देशभर फिरतात, जे देश विदेशात जातात त्यांना प्रत्यक्ष परिस्थितीच्या रूपाने आता यायला लागलेलं आहे. मी काय भविष्यवाणी वगैरे सांगत नाही, पण अंदाज सांगतो. परिस्थिती अशी आहे, हे होणारच. ईश्वरीय कार्य सफल होणारच. त्याला बिघडवायचे प्रयत्न करणारे बाजूला पडतील. संघाच्या कामात मनात स्वार्थ ठेवून येणारे बाजूला पडतील. जे चांगलं काम असतं ते असं होतच. ज्या कामाला सदैव संत संघ लाभलेला असतो त्या कामाला कोणीही रुळावरून खाली घसरवू शकत नाही. ही प्रत्यक्ष घडलेली गोष्ट आहे, मोठी चमत्कारिक आहे. एका चांगल्या कार्यकर्त्याच्या मनात आलं होतं, असं माणूस असतो ना कार्यकर्ता, मी घडतो कधी
कधी तात्पुरता बिघडतो, कधी परमनंट बिघडतो. बिघडला तरी आपलाच असतो. त्याच्या मनात आलं की मी आपला नेहमी मेहनत करतो आणि मला कुठेही अध्यक्ष बनवत नाही. पुढचा जो कार्यक्रम येईल त्यात मीच अध्यक्ष बनेन. पुढचा कार्यक्रम होता पाचलेगावकर महाराजांचं भाषण. आणि इतकं ठामपणाने त्यांनी मांडलं ते, आणि माणूस इतका चांगला की सगळ्यांना वाटलं की बाबा इतका हट्ट करतोय तर करा. असं काय फार बोलायची हातोटी नव्हती. परिचय करून द्यायचा असतो, समारोप करावा लागतो वगैरे वगैरे सगळ्या गोष्टीचं. पण ठीक आहे, चल बाबा तुझा हट्ट आहे, इतके वर्ष तू काम केलं, घे एकदा तुला सांग म्हणून ते बसले पाचलेगावकर महाराजांच्या शेजारी. परिचय वगैरे करून दिला, भाषणाची विनंती करून त्यांच्या शेजारी बसले. पाचलेगावकर महाराज उठले, त्यांच्या गळ्यात साप असत, 2 साप गळ्यातले काढले, यांच्या गळ्यात टाकले आणि माईकवर उभे राहिले. 2.25 तास बोलले. यांचं लक्ष त्यांच्या भाषण ज्यांनी ऐकलं असेल त्यांना माहिती आहे, भाषण करता करता मधून ते विचारतात का महाराज, मग ते हो नाही काहीतरी म्हणावं लागतं. यांचं लक्ष त्या सापाकडे, गळ्यात साप आणि समोर तो बघतो, तो याला बघतोय, हा त्याला बघतो. ही घडलेली गोष्ट आहे, किस्सा नाही आहे, ही झालेली गोष्ट. का महाराज, हा ठीक आहे ठीक आहे असं तुम्हाला. असं एखादं चांगलं काम हे ईश्वराच्या इच्छेने पुढे जाणार असलं तर आम्ही तर एवढाच विचार करतो त्या कामाला योग्य म्हणून आपण ते नीट पुढे जाऊ. आणि आपण सर्वांनी असाच विचार केला. आणि म्हणून हे समर्थ स्मरण वारंवार आवश्यक. ह्याचं स्मरण ठेवावं लागतं. मनुष्य हा विस्मरणशील आहे. मनुष्याची विस्मरण शक्ती ही काही वेळेला वरदान असते, पण इतर वेळेला अडचण असते. नको त्या गोष्टीचं स्मरण असतं आणि पाहिजे त्या गोष्टीचं विस्मरण होतं. अशी विपरीत करणी पुष्कळ माणसं करतात. आणि म्हणून वेळोवेळी समाजामध्ये कुणाच्या ना कुणाच्या वाणीतून, कुणाच्या ना कुणाच्या प्रतिभेतून असं हे समर्थ स्मरण प्रकट होतं. आणि ते भाग्यवंतांच्या हाती येतं. हे भाग्य आहे. हे उपलब्ध होत राहणं हे भाग्य आहे. संतांनी आपल्याकडे आशीर्वाद वर्षत सकळ मंगळी, ईश्वर निष्ठांची मांदियाळी, अनवरत भूमंडळी भेटू तयार. ती निरनिराळ्या रूपाने भेटत असते. कधी प्रत्यक्ष येते, कधी भाषणांच्या रूपाने, कधी पुस्तकांच्या रूपाने, उपदेशाच्या रूपाने येते. जे येतं ते घ्यावं लागतं, ते समजावं लागतं, ते स्वीकारावं लागतं आणि ते कृतीत आणावं लागतं. आणि ते कृतीत आणताना विपरीत परिस्थितीमध्ये सुद्धा ते करता यावं अशी अंगाची ताकद ठेवावी लागते. स्वयंसेवे ते करू शकले इमर्जन्सीमध्ये. का करू शकले? सगळ्यांनाच भीती होती. सद्गुरुदासांनाही भीती होती. मिसा लागला असता तर सगळ्यांनाच भीती होती. ठाकरे तर जाऊनच आले होते रासुकात. पुन्हा पकडलं असतं तर, ऐकायला आलेल्या श्रोत्यांना पकडलं असतं तर. पण तरी कार्यक्रम झाला, संख्या वाढती राहिली. कशाच्या बळावर? एकूणच त्या काळामध्ये जो संघर्ष झाला आणि आजच्या काळातही चांगल्या करता संघर्ष जो होतो, इथे संघाचे संचोग असतात. हे मी विनयाने सांगतो. मला याचा गर्व वाटत नाही. हे कर्तव्य आहे. संघाच्या संचोगाचं हेच काम आहे. हा प्रवाह अखंड चालू ठेवायचा. ही परंपरा अखंड चालू ठेवायची. समाज हा परमेश्वर आहे, तो सगळं करेल. तोपर्यंत प्रल्हादांनी नारायणाचं नामस्मरण अखंड केलं पाहिजे आणि येईल त्या प्रसंगाला धीराने तोंड दिलं. दगडातून देव प्रकट होणार आहे शेवटी. तोपर्यंत नुसत्या श्रद्धेवर त्याला आगीला सामोरं जावं लागेल. पाण्याला, करवतींना शरीर शिरणाऱ्या आणि पहाडावरून मारलेल्या उडीला सामोरं त्याला जावंच लागेल. धीर ठेवून श्रद्धापूर्वक मनाने तो या सगळ्या दिव्यांना सामोरं जात असतात. आपलं काम करत राहील तर यशो मंदिरावर पोहोचलच पोहोच. कारण ते ईश्वरी कार्य आहे. त्याची असं त्या कार्याबरोबर राहून सोबत कोण जातात शिखरापर्यंत ते आपल्याला आपल्याला ठरवायचं. आपण कुठे जायचं? तुकारामांना न्यायला विमान आलं असं म्हणतात. सगळं गाव त्यांच्या बरोबर गेलं, पण त्यांची पत्नी काही गेली नाही. आणि ती म्हणाली की काय सांगताय ते गॅरंटी विट्याची?
समजा पुन्हा परत पाठवलं तर घरामध्ये इंधन फाटा काही नाही आहे, हाडं काही घालता येणार नाहीत, म्हणून मी गोवऱ्या थापते. त्या गोवऱ्या थापून झाल्यावरच येईल, तत्पूर्वी येणार. आणि सगळं गाव तुकारामांबरोबर गेलं, ती काही विचारी केली. तर जायचं की नाही हे आपलं आपण ठरवायचं. पण एकदा त्या यात्रेत लागलो आपण की मग काळजी कशाची, करणं आपलं काम आहे, होणं ईश्वरावर सोडून द्या, कारण ते होणारच आहे. योगी अरविंदांनी सांगून ठेवलेलं, तो काळ आलेला आहे, फार वेळ नाही लागणार. मी वर्ष नाही सांगत, वर्ष सांगणं ज्यांचं काम आहे त्यांनी सांगितलेलं, पण होणार आहे निश्चित. मला कधी संशोधक विचारतात की 2011 कोणी म्हणतात, कोणी 2022 म्हणतात, तुमचं म्हणणं काय? मी त्यांना म्हणतो की याच्यात पडू नको, पूर्ण होतपर्यंत करायचं एवढं लक्षात ठेव. जेव्हा होईल तेव्हा होईल, पण ते झाल्याशिवाय आपल्याला चैन नाही. ते झालं नाही म्हणून आपण त्याच्यापेक्षा कमी काही स्वीकारणार नाही, एवढी गोष्ट लक्षात ठेव. आपल्याला तडजोड करायची नाही, याच्यापेक्षा कमी काही नको, कमी स्वीकारायची नाही. आणि मग कमीच्या बाबतीत एक मजेशीर गोष्ट मला आठवते. एक लाकूड तोडायचं, तिथे एक सिद्ध पुरुष त्या जंगलात राहायचे, रोज पाहायचे. काही दिवसांनी त्यांनी त्या लाकूड तोडायला म्हटलं की तू लाकडं तोडतोय, थोडं पुढे जाऊन तोडला. सिद्ध पुरुषांनी म्हटलं म्हणून तो पुढे गेला, तर त्याला चंदनाची लाकडं सापडली. चंदनाची लाकडं ते तोडायला 8-10 दिवस तिथे चंदनाची लाकडं तोडून विकल्यावर त्या सिद्ध पुरुषांनी तिकडे जात असताना त्याला म्हटलं, अरे तू ते चंदनाच्या लाकडाच्या जंगलात जातो, आणखी पुढे का नाही जात? आणखी पुढे गेला तर त्याला सोन्याची खाण सापडली. मग त्या सिद्ध पुरुषांनी पुन्हा म्हटलं त्याला, तू आणखी पुढे का नाही जात? आणखी पुढे गेला तर त्याला हिऱ्याची खाण सापडली. इथपर्यंत तर समजूही शकतो. पुरुषार्थ करत करत पुढे गेल्यावर माणूस तुष्ट ठरतो. जगात काय झालं पाहिजे, आपल्या देशात काय झालं पाहिजे, हे झालं पाहिजे, ते झालं पाहिजे, असं झालं पाहिजे, तसं झालं पाहिजे. पण सगळं केल्यावर मग त्या सिद्धपुरुषाला त्यांनी विचारलं की महाराज, आता मी तर लाकूड तोडे वगैरे राहिलेलो नाही, सोना हिरे मोती तर व्यापारी झालोय,